नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। नवीन पद्धतीने बेसन लाडू आज मी करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नेहमी आपण बेसन लाडू हे विकत्रीचे पिठी साखर आणून करत असतो किंवा साखर मिक्सरमधून बारीक करून करत असतो, पण आता हे बेसन लाडू आपण गॅसवर पिठी साखर तयार करून करायचा आहे। पाक नाही करून घ्यायचा, हा पिठी साखर तयार करून घ्यायचा आहे। हा बघा, अशा प्रकारे पिठी साखर तयार होतो। गॅसवर तयार करून घेतलेल्या पिठी साखरेचा हा बेसन लाडू आहे। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे रवाळ असा हा बेसन लाडू तयार झालेला आहे। हा बेसन लाडू कसा तयार करायचा ते आता आपण बघूयात। येथे मी बारीक असा बेसन घेतलेला आहे, तो 3 कप घ्यायचा। हा बेसन परत एकदा चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचा। चाळणीने चाळून त्यातील जाडसर भरड काढायचा। चाळल्यानंतर जो जाडसर भरड असतो तो काढून द्यायचा। बेसन हे चाळणीमध्ये घालून चाळल्यानंतर आपला बेसन लाडू एकदम मऊ मऊ असा तयार होतो। हा बघा, सर्व बेसन मी येथे चाळून घेतलेला आहे। 1.5 कप साखर मी येथे घेतलेला आहे। एका पॅनमध्ये हा साखर घालायचा, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचा, मग असा हा परतायचा। सुरुवातीला गॅसचा स्पीड हा मध्यम ठेवायचा, असा सारखा परतत राहायचा। खाली अजिबात लागू द्यायचा नाही। थोडासा घट्ट झाल्यावर गॅसचा स्पीड हा मोठा करायचा, मग सारखा असा स्पीडनी असा परतायचा। हे आपण पिठी साखर तयार करून घेत आहोत नवीन पद्धतीने। साखरेला आता दाटसरपणा आलेला आहे, त्यामुळे मी आता गॅस मोठा केला आहे। पिठी साखरेचा रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे। साखर घेताना आपण एकदम पांढरी शुभ्र अशी साखर घ्यायचा। हा बघा, आपला पिठी साखर तयार होत आहे। हा पाक नाही तर पिठी साखर तयार होत आहे। आता हा पिठी साखर 15 मिनिटं थंड होण्यास ठेवायचा। हा बघा, पिठी साखर आपला नवीन पद्धतीने तयार झालेला आहे। एकदम रंग पांढरा शुभ्र आलेला आहे। एकदम मऊ असा पिठी साखर तयार आहे। हा बघा, एक पॅन मी येथे घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 कप साजूक तूप घातला आहे। आता तो चांगला असा गरम करून घ्यायचा। एका पॅनमध्ये मी 1.5 कप साजूक तूप घेतला आहे। आता या तुपामध्ये 3 कप बेसन घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घातलेला आहे। व्यवस्थित असा परतून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चांगला परतायचा। हा बघा, चांगला असा मी परतून घेत आहे। रंग एकदम छान आलेला आहे। हा बघा, एकदम सॉफ्ट मऊ मऊ असा हा बेसन लाडू तयार होत आहे। आता बेसन लाडूचे हे मिश्रण तयार झालेलं आहे। यावर थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा, म्हणजे आपला बेसन लाडू एकदम रवाळ असा तयार होतो।
गॅस बंद करायचा. आता यामध्ये 1 चमचा वेलायची पावडर घालायचा. चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे 5 मिनटं थंड होऊ द्यायचा. 5 मिनिटांनी मग हा पिठी साखर आपण तयार केलेला घालायचा. हा बघा अशा प्रकारे चांगला मिक्स करून घ्यायचा. बेसन लाडूचा हा मिश्रण चांगला असा हाताने मऊ करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे. आता मी 1 मेजर कप घेतला आहे. त्यामध्ये हा बेसन लाडूचा मिश्रण घातला आहे. अशा प्रकारे बेसन लाडू तयार करून घ्यायचा. हा बघा हातामध्ये घेऊन गोल गोल असा करून बेसन लाडू तयार करायचा. हा बघा एकदम सॉफ्ट असा बेसन लाडू तयार झालेला आहे. इतका मऊ मऊ असा हा बेसन लाडू तयार झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.